प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह आपण पाहणार आहोत. जैन धर्म याबद्दल थोडक्यात माहिती. वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधीमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळण्याची मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसांच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्यांचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले, जसे शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णवपंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली. त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाने महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचारांच्या तर्कामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे होते. जैन धर्म. मित्रांनो, व्हिडिओ पसंत येत असेल तर लाईक करा व व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणत. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होते. वर्धमान महावीर इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी व्रजी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवळ म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजेच विकारावर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना जिन्न म्हणजे जिंकणारा म्हणत. जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. विकारावर विजय मिळवणारे महावीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्षे उपदेश केले. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत.
त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यास समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांचा प्रवेश असे. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम. अहिंसा, कोणत्याही जीवाला दुःखापत होऊन किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. सत्य, प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाचीच असावी. अस्तेय, स्थेय म्हणजे चोरी, दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी न करणे म्हणजेच अस्तेय. अपरिग्रह, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो, असा साठा न करणे म्हणजेच अपरिग्रह. ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजेच ब्रह्मचर्य. त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. ही 3 तत्वे. सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. सम्यक दर्शन, तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान, तीर्थंकरांच्या उपदेशांचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. सम्यक चरित्र, पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. उपदेशांचे सार, महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयांच्या केवळ एका दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयांच्या अनेक पैलूकडे लक्ष देणे आवश्यक असते, असे या सिद्धांतात मानण्यात आले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मताविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मताविषयी सहानुभूती निर्माण होते. मनुष्यांचा मोठेपणा त्यांच्या वर्णावर अवलंबून असून त्यांच्या उत्तम चरित्रावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमुळे मध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा, मनामध्ये इतराबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्यांनी केला. मित्रांनो, व्हिडिओ पसंत येत असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.